घंटे हम्म. हे असं जर कधी असं चाललं ना अजून, मी तर म्हणतो गाव सोडावं लागन, अंगावरची कपडे इपडे विकून आहे ना भाऊ, भिकच मागावं लागन बाई. एवढी बेकार परिस्थिती चालली. तुला काय वाटतं? काहीतरी करायला पाहिजे बरं का कामले, असं हातपाय घालून जमणार नाही. तेवढं आहे नाही, आपण कष्ट करायची तयारी आहे ना 100%, नाही असं नाही. पण आपण प्रयत्न करून पण आहे ना काय बाई, आपल्याला म्हणतो यश लाभना ना भाऊ, असं झालंय. आपण दोघात मिळून काही व्यवसाय करायचा का? हा भाऊ, व्यवसाय करता येईल. पण मग आता व्यवसाय जरी करायचा म्हणलं तरी थोडंफार सुरुवातीला आपल्याला भांडवल लागणारच आहे. हा, भांडवल तर लागणारच मग आहे. पैसे लागते. मग तसे आपल्या गावात दोघच जण मोठे माणसं आहेत, आपण त्यांचे हे करू, चेअरमन आणि दुसरं सरपंच. सरपंच कुठं, त्या सरपंचाकडे गेलं तर आपला धंदा राहीन बाजूला आणि सरपंच आपल्याला ज्ञान शिकवत बस. हा भाऊ, तेवढा आहे हे मग. कशाला करता ते कशाला करता, अमकं केल्याने तमकं होतं आणि तमकं केल्याने अमकं होतं. तेवढा आहे त्या बाबतीत. मग ते आपल्याला इतकं सांगत बसतील ना की ते आपली व्यवसाय करायची इच्छा जरी उडाली तर मग आपलं अजून हाल होते ना आपलं. हा ना, त्यापेक्षा मग आपण आहे ना चेअरमन कडे जायला पाहिजे. तुला काय वाटतं? चेअरमन कडे जाऊ. कारण चेअरमन कडे जाऊ आणि आपल्या फेवर मध्ये असलं, आपण त्यांचे कार्यकर्ते असले, मग कमीत कमी मला तरी भाऊ ते नाही नाही पैसे म्हणते, बिशे नाही पण म्हणत. देतील पैसे. हा, नाही म्हणते 100% ते, मला नाही तेवढं. आता नाही, नंतर तू पहिले दिले का पण देते. हा, पण ते तसं करून देते. मग आपल्याला 10 पाहिजे असतील तर 20 मागायचे, तेव्हा 10 भेटतील. मग तसं करू. आपल्याला कमीत कमी 40-50 टार्गेट ठेवू आपण. आणि मग लाख रुपये माग. असं करू. चल. चेअरमन एखादी गाडी बघा, हमाल बघा, तेवढे घेऊन यायचे मार्केटला. अहो, गाडी बघायचं काय नाही बरं का सुजाताबाई, पण काय झालं आम्हालाच मिळालं, माणसंच मिळाना पोती उचलायला. तुमचा शिरपे आहे ना. हा शिरप्या तर गेलाय गावाकडे, आता पाहतो गावामध्ये काही माणसं भेटले तर. पण पूर्वी तसं नव्हतं. हे आमच्या आज्याच्या काळात सुजाताबाई काय सांगायचं तुम्हाला, आमच्या आजा अशी धान्याची रास लागली ना याच्यात रानामध्ये, हे असे गडी बिडी लागत नव्हते. हम्म. हे अशी एक एक पोत बागलात घेऊन आजा असा चालायचा, 2 बागलात 2 पोते. मग आजच आमचा तसा होता. मग तुम्ही तर नातोय म्हणल्या तुम्ही. नाही आता काय झालंय, आमचा जरा व्यायाम कमी झाला त्यामुळं आम्ही ते डॉक्टरने सांगितलं आम्हाला उचलायचं नाही जरा कमरामुळं, नाही तर तुमचे पोते हे धर पोत का फेक ट्रॅक्टर मध्ये असं करून टाकलं असतं. आमचा आजा अख्ख्या गावात कोणाला एवढी 10 बैलाची गाडी म्हणजे 10 पोत्याची बैलगाडी जर फसली ना अशी कधी, आमच्या आज्याला बोलायची. हा ना. मग आमचा आजा अशी बैलगाडीला नुसती वटी लावली ना हम्म. तर पोते पुढे पडत होती, अशी आजा मागून बैलगाडी उचलीत होती. बापरे. हा माणूस साधा होता का. हाच गावात एक किस्सा लय फेमस. हा. आमच्या आजा एकदा असा पोतं उचलून घराकडे निघला हम्म. आणि पोतं रुतायला लागलं डोक्याला. डोक्याला, असं म्हणजे जड झालं, चुंबळच सापडा. चुंबळ माहिती का तुम्हाला? हा, ते असं गोल गोल. असं. हा. आणि हे नदीच्या कडाने चालू अशी लांब लचक धामीन दिसली आजाला. हा. आजाने दिलं पोतं फेकून, धामीन धरली ना अशी गुंडाळली बापरे. आणि डायरेक्ट इथं घेतली, त्याची उचुंबळच केली धामीनची. आणि हा. मग पोतं डोक्यावर घेतलं आणि गावात आणलं. अख्ख्या गावात असा फेमस आजा होता आमचा, हे किस्साच फेमस. हा. हा. मी भेटायला पाहिजे होतं राव तुमच्या आजी. आता तुम्हाला जर आजीने पाहिलं असतं ना, तर आता काय मी पुढं काही बोलतच नाही. आता ते तुमचा गहून यायचं तर जरा त्या हे ट्रकन आम्हाला बघतो जरा. येऊ का? हा. बघा पण नक्की. अहो नक्की नक्की. साग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. भाव माझ्या मना. कसं मस्त आयुष्य नाही का घंट्यांचं. हा ना, किरकोळ कारकोळ एखादं काम करायचं, एका जागेवर निवांत बसायचं, पगार बिगार चालू. आपल्यासारखे एकदम हा वरतून 90 पण आहे, गार पाणी आहे. परिस्थिती कोणाची? परिस्थिती नडती माणसाची. आमची म्हणता का? माझं चाललंय हा, तुमचं काय अडलंय आता? आता. बघ घंटाय म्हणजे वरतून आरामशीर बसणार, आपल्यासारखे दोघं तरुण बेरोजगार आहे, आपल्याकडे काम धंदे नाही, यांचं सगळं चालू नेऊन त्याचा परिस्थिती दोष कोणाला देतात? परिस्थितीला. अरे आता तिकडे गावाकडे शेती असून मी इकडे साला नाही, म्हणून म्हणलं परिस्थिती. विषय परिस्थिती चालण्याचा नाहीये, इथे इन्कमचा विषय. तुला काय इन्कम चालू आहे का भाऊ सध्या? काहीच नाही. काहीच नाही. सरपंचाने पदच्युत केलंय मला तिथून. पाहिलं का? असं का? मग आता आम्हाला इन्कम सोर्स नाही, त्याच्यामुळे आम्ही काम धंदे बघतोय, काय करावा काय नाही. तुम्हाला पगार बिगार चालू आहे म्हणून तुम्ही निवांत चालले, म्हणून तुमचं सुखसुखी चाललंय. तरी नाहीतर आमचे काय हाल सांगा होय घंटे. माझ्या डोक्यात हायवर का प्लॅन, कमल्यान मी पार्टनरशिप मध्ये एखादा व्यवसाय करावा म्हणतो. हा, हा मग मला पण घ्या ना त्याच्यात. बघ आता. कुठं 3 तिगाडा आणि काम बिगाडा. बरं आहे, 3 तिकडाचा विषय नाही, आपण अजून एखादा चौथं दगड खिशेत ठेवू, विषय तो नाही. पण भाऊ ह्यो माणूस कोणाचा आहे? सरपंच. सरपंचाचा. ह्याचा काय संबंध आपल्याला पार्टनरशिप म्हणून? तर आपण काय करणार आता? चेअरमनची सल्ला मसगत करणार आहे.
कारण आपल्याला मोठे सगळं भक्कम पाहिजे ना पार्टी कोणतरी, पैसे लागते ना आपल्याला एखादा व्यवसाय चालू करायला. मग आपल्याला चेअरमन ह्याला बघून आपल्याला करतील का, घेतील का, आपल्याला तरी पैसे देतील का? नाही. मग तुम्ही तुमचं काम करा, तुम्हाला करायचं ना व्यवसाय बिझनेस, तुम्ही सरपंचांचा सल्ला घ्या, सरपंचांकडून पैसे घ्या, मग ते तुम्हाला काय करायचं व्यवसाय चालू करा, आहे की नाही? ठीक आहे, आम्ही आमचं जातो, तुम्ही जा चेअरमन कड, हा मी जातो सरपंचाकडे, मग. सरपंचाला सांगतो. आणि तसं बी तुमचं एवढं आडलेलं नाही जेवढं आमचं आडलंय. आता सध्या आम्हाला पैसे नाही खर्चायला, तुमचा काय पगार चालू आहे काय का व्हायना, हा 5,000 रुपये उचल मागितलीच भेटते त्यांना. आरामात भेटते. आपल्याला 200 मागितलं कोण देत नाही लवकर राव, चांगलं गप्पा मारित येत. है ना. मी काय म्हणतो कामल्या, काय तुझा चेअरमन कडे, हा मी ना सकाळी मोटर चालू केली ती, हम्म. ती अजून चालूच असतं, मी जाऊन पहिले बटन बंद करू. हा जाऊ पहिले ते मोटर कडे जायची वेळची, मी आज जाऊन आलो. जा जा. अरे कमलेश, लय उदास चेहरा करून फिरतोय गावात. आता काय आहे, आता उदासच म्हणायचं काय. शेवटी आता पैसे नाही, पाणी नाही, काम धंदे नाही, काही नाही चेअरमन ना. तर हे सगळं बघ, असं पैसा एकदम- पाणी नसलं ना तर गावात कोणी विचारत नाही, घरात कोणी विचारत नाही. तू काहीतरी काम धंदा बघ. खरेच बघ, म्हणजे तेच चाललंय आता. मला सांग, घरात किराणा आहे, गॅसची टाकी आहे, बाहेर साधं रिचार्ज जर करायचं म्हणलं मोबाईल 350 रुपये लागतील. मग कॉलेजला जा, कॅन्टीनला आहे, खर्च आहे, मित्रांसोबत गेलो, पेट्रोल टाकलं, हा म्हणजे तुला कामाची गरज आहे. लय गरज आहे राव चेअरमन. काय सांगायचं तुम्हाला, घरच्यांनी असं नको नको करून सोडले, आणि बाहेरचे तर काय पैसे नसले ना कोणी कोणाचं नाही, साधं कोणी ना ढुंकून बघत बी नाही आपल्याकडे, विचारत बी बरं, नाही. तुला ड्रायव्हिंग येते का? हा ड्रायव्हिंग येते ना मला. मग करू का व्यवस्था तुझी? कारण अहो, आपला मीच एकटा नाही, माझ्यासोबत असं भरपूर जण आहेत नाही, आपले ते बाकीचे बेरोजगार. जाऊ दे, बाकीचे जाऊ घंटे दे. बिंटे बी. बरं ठीक आहे, घंट्याचं तुझं करतो. हे आमचे पुण्याचे निकडदाजी आहेत, हा. त्यांचा एक ट्रक आहे, बर. म्हणजे नवीनच घेतलेला आहे त्यांनी. हा पण त्यांनी आता त्या ट्रॅव्हलिंगचा बिझनेस चालू केलाय, ट्रॅव्हल बिव्हल पुन्हा मुंबई करतात. हा हा तर मग त्यांचा एक ट्रक आहे, देऊ का तुला? चालेल ना, त्याला काय विषय. ट्रक तर ट्रक, इन्कम सोर्स चालू होईल, मला ते लय महत्वाचं आहे हा सध्या. का? हा, लोकांचे कर्ज बिर्ज झाले, याचे त्याचे देणे झालेत, हम्म. ते त्यांना द्यावं लागतील ना पैसे राव चेअरमन. कवर तुम्हाला माग चेअरमनला मोबाईल माग कर तुझा. माझा घरी चार्जिंगला लावलाय मी. काय होईन तेवढं जरा पैसे बरं, तुझा. गेले ना. तुझा मी आहे ना एवढा फोन करतो त्यांना, तुझा ना? व्यवस्था करतो, चालेल. व्यवस्था करतो. नक्की या तेवढं हा chairman. जा तुझा, तुझा फोन थोड्या वेळ घेऊन जा माझ्याकडून. आता बरं झालं, दाजीचा नंबर बी पाठवता. हा दाजी, चेअरमन बोलतोय. हा, तुमचा तो ट्रक नाही का चालू आहे ना, तो बंद पडलेला. हा तेवढा आपल्या मित्राला देऊन टाका. हा फिटरला दाखवून घेऊ राव, काहीतरी चालू करून देऊ. हा 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 चालेल चालेल, ठेवू का मग? ओके, चला. दाजीच्या बी ट्रकला गिराईक भेटलं. मोटर बंद करून इकडे बसला का? मग आता काय करू? मी किती वेळाचं सापडत, मी परत मारुती मंदिरापाशी जाऊन आलोय. काय म्हणले चेअरमन? भेटले आणि करून देऊ राहिली व्यवस्था आपली. काय? मला ड्रायव्हिंग येतं विचारलं का, मी हा म्हणलं, कारण आपलं ड्रायव्हिंग येतं असं चालवतं. मग ते ना त्यांच्या पाहुण्याचं आहे ना ट्रक आहे, हा. सेकंड हँड ट्रक आहे, आपल्याला देऊ राहिले, लोन बी वापरायला भेटन. मग काय आपण फक्त हप्ते भरायचे ना. हा संपला विषय. म्हणजे आपलं ते मधलं जे काही लोन आहे ते आपल्याला वापरायलाच भेटणार आहे ना, आपला फायदा होईल. चालू मस्तपैकी एक ट्रक पासून आता सुरुवात केली ना घंटे, हळूहळू व्यवसाय वाढू ना. वाढू, एकाचे 2, 2 4, 4चे 40 ट्रक करू. हा कमल गंठन ट्रान्सपोर्ट. हा लय मोठा विषय होईल. आणि ना भाऊ, कमीत कमी आहे ना 50 ट्रक होतं ना, मागं वळून बघायचंच नाही. माग वळून बघावं लागेल, रिवर्स घेताना असं माग बघावं लागत कामले. अरे गांठ्या तसं नाही. म्हणजे मला काय म्हणायचं की आता आपण सुरुवात करतोय ना, 10, 20, 30, 40, 50 एक ट्रक होस तर मागं वळून, म्हणजे परत आपण हे जे काही दिवस चालले ना, या दिवसांकडे परत असं फिरकून पण बघायचं नाही. हे दिवस परत आपल्याकडे आले नाही पाहिजे. अरे 50 ट्रक झाले, मग काही विषय का? मोठे बंगले बांधू आपण, हा, लग्न बिग्न करू. शेजारीच बांधू. हा शेजारी हा शेजारी. राव सारखं एकदम, तुझं बी सारखा आणि माझं बी सारखा, आहे का आणि नाही? मध्ये आपलं ऑफिस मध्येच ठेवायचं कमल गंठन ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट. कसलं भाई, नंतर भविष्यात आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट कडे पण वळू शकतो. करू ना, टेलर घेऊ नंतर. टेलर नसते का ती मोठे टेलर? ट्रेलर हा टेलर नसन, कंटेनर असन ते. हा, ते घेऊ नंतर मग. हा कंटेनर विंटेनर घेऊ. पण भाई घंटे विचार कर, आत्ताची कंडिशन आहे, पण एवढं सगळं झाल्यावर कमीत कमी आहे ना, एवढं लेच्चे नाही ना गायामध्ये असल्यावर एवढं पैशाने सोनं नाणं खरेदी करू. गोप, अशा अंगठ्या, हा ते ब्रासलेट, ब्रासलेट बिस्लेट. लग्न बी करून मग. लागण्याचं तरी विषय होणारच ना. एवढं सोनं नाणं पत पैसा असल्यावर, गाडी बिडी असल्यावर कोण नाही देणार आपल्याला पोरगी. मग लग्न बी झटक्यान होऊन जाईल आपलं. हा, आणि इकडे लग्न करायचं नाही
आपण बी नाही एखादा आहे ना, आपण म्हणतो बेट असतं ना आयलंड बिलंड, हा. तसंच घेऊ, तसं करू. आहे की नाही. इथंचे गावकऱ्यांना आपल्या टेम्पो ट्रक लक्झरी गाड्या करू, लक्झरी नाही तर आपले ट्रक आहेतच, हा ट्रकात सगळ्यांना नेतो. होती ट्रकाला असं शेड बीड करून यांना बसून तिकडे नेऊ, गाद्या टाकून जाऊ बसून. जाऊ बसून यांना भाई गावातल्या लोकांनी कवा पाहिला असं असं पाण्यातून बिनत घेऊन लग्न ताटात वरात आपली अशी त्या अख्ख्या डोंगराला काय भाई निशय. लय भारी होईल, लय भारी होईल. चल काढते चालायचं. हा चालेल, विषय काय विषय, चल भाई. हो चेअरमन, काय म्हणता सुजाताबाई? कुठे फिरता? काय झालं? आपले घेऊन यायचे. अहो आताच त्या ट्रकची पूजा करून आलोय. अहो समाजसेवा, आपल्याला समाजसेवेचा नाद आहे, तुम्हाला माहिती आहे ना. फक्त ट्रक चालू करून द्यायची बोली होती, चालू करून फिटरकून चालू करून दिले. आता नुसताच पैसा छापायचा, बाकी काय नाही. हा मस्त ना. मग चेअरमन, मला पण असा एखादा बिझनेस चालू करून द्या ना. आता तुम्हाला बिझनेसची काय गरज आहे सुजाताबाई? तुम्ही फक्त तुम्हाला पैसे काही लागलं तर चेअरमनला सांगायचं. तुम्हाला बिझनेस करायची गरजच नाही. अहो तसं नाही, पण असं पाहिजे असं काहीतरी नाही का. हाताला काहीतरी काम पाहिजे ना, हा. हाताशी असा व्यवसाय पाहिजे. हम्म. काहीच नाही. तुम्ही फक्त आहे ना, तुम्हाला एखादा कंपनीकडे टाकून देऊ का? एखादी कसली? कसली तुम्ही म्हणता तशी साखर कारखाने. मी तर तुम्हाला म्हणलं मॅनेजिंग डायरेक्टरच करून टाकतो आपल्या साखर कारखान्यात. नको, तुम्ही येऊन जाऊन तिथंच येता. मला गाडी बघा एखादी पहिले. गाडी पाहिजे ना तुम्हाला? घेऊन यायचे मार्केटला. बरं, ते ट्रकच पाठवून देतो तुमच्याकडे लगेच. हा चालेल ना? हा. घरी लावू आणि पाटक्यान फ्रेश होऊ, आवड पाटक्यान लगेच निघू मग. मग काय विषय. हा लगेच आहे ना, टाइमपास करण्यापेक्षा. का हो? येत का मग तोंड काळे केले, हात काळे केलेत. अहो ते ट्रक घेतला ना, हं. ते ट्रक चालू केला नेमकं फळ पुढं न्याला तर ते बंद पाडला. कोणी? तुम्ही? हा. तुम्ही ट्रक घेतला? हा. चेअरमन आहे ना, चेअरमनचे पाहुणे ट्रक आहे सेकंड हँड, हा ते घेतला आम्ही. हा. आता ते वापरायला भेटले. मी ते ट्रक घेऊन निघलो, रस्त्यात ट्रक पाडला बंद. हा फिटर याय ना काही नाही, मग आम्हीच घुसलो ट्रक खाली. पुढं जाणं असं म्हणलं पटकन मग आम्हीच करून घ्यावा. एक पाईप निघाला होता, 4 घंटे आरडलो. ते पाईप बसवलाय. आता ट्रक झाला चालू, व्हायला लावलाय. हा आता धुवून झाला की मस्त त्याच्यानंतर मग पूजा बिजा करायची की पहिलं भाडं. की लगेच 32. पण ड्रायव्हर कोण आहे तुमच्यात? मी तू? हा, आता मी ट्रॅक्टर बिक्टर नाही चालत का? हा मग ट्रॅक्टर आणि ट्रक मध्ये काय फरक आहे? त्याला एकच गिअरचं दांडका असतं, ट्रकला बी एकच गिअरचं दांडकं. जजमेंट घ्यायचं फक्त इकडं आणि इकडं. साहेब आहेत आमची किन्न, इकडं तिकडं वागायला दोन्ही नाही साईड. वाळताना हातबीत बाहेर काढायला. मग तू किन्नर आणि तो ड्रायव्हर. हा. मग बरं भाऊ, आता इन्कम सोर्स बघावं लागेल ना, काहीतरी करावं तर लागलं आता ना. बिंगलोरला कांदे बिंद्याचे भाडे घेऊन जातो. हा. जा जा जा. येऊ मग हा काय असेल काही सांगा भाडं. हा हा शुभेच्छा तुम्हाला. ओके. कशा दिल्या शुभेच्छा? अच्छा, मला वाटलं शुभेच्छा काय आहे का नाही. नाही, नाही. तसं का तुम्हाला पार्टी निवास पहिलं भाडं झालं ना, मग तुमचं नियोजन लावू. कमाल गंठन ट्रान्सपोर्ट. हो, हो, हो. ट्रान्सपोर्ट. चालेल. पटकन एक काम करतो, शेत मी जातो आहे हार ना. बिरान. अरे यांचे भाडे भेटायचे आधीच तोंड काळे झालेत. सरपंच बोला. गंठन आणि कमलेश हा, सध्या मोठे बिझनेसमॅन झालेत. बिझनेसमॅन. हो, काय केसवर फुगे काल सुरुवात केली का बुटी कमाल विकू राहिलेत? असे छोटे मोठे धंदे नाही करीत ते. मग मोठा धंदा चालू केलाय त्यांनी. काय केलंय? चेअरमननी त्यांना सेकंड हँड ट्रक घेऊन दिला, एकात जुना ट्रक. जुना ट्रक. अरे कशाला मोकार घर घातला म्हणा त्या चेअरमनला, कशाला ट्रक घेऊन द्यायचा? काही काढी देत आपलं. म्हणजे एखादा बिझनेस करतो तुम्ही, त्याला आडकाठ या ना. हा, आता मी कवर तुमच्याकडे सालगडी म्हणून राहायचंय. मला एखादा बिझनेस टाकून द्या तुम्ही. झालं का आता तुझं सुरू झालं का? अरे काय बिझनेस करतो. अरे ते बिझनेस करावं, पण नेमकं कोणता करायचा ते तर नीट बघा ना म्हणावा. अरे असले जुन्या पाण्या गाड्या घेऊन कुठं जमत असतं का? हा? अहो ते काहीतरी करतेत. तसंच मला एखादा छोटा मोठा बिझनेस करून द्या. आणि नसेल करून द्यायचा तर मग आपला राम राम. मी आपलं जातो तिथं 30 गावात कुठं एखाद्या आंब्याचा स्टॉल लावितो. 30 गावात आंब्या स्टॉल. मग आता तेवढंच मार्केट आहे मला. बरं जा, तुझ्या मनासारखं कर, तुला काय करता येईल ते. म्हणजे तुम्ही नाही मला बिझनेस करून द्या ना. अरे काय बिझनेस करून देऊ? आणि बिझनेस करून कुठे धोरणं देत तुम्ही? हा, तुम्हाला दुपारी आला का दुकान बंद करून प्यायला निघून जाता. म्हणजे नाही म्हणणार, नाही देत म्हणणार. माझ्या चिंता नाही होणार भाऊ. ठीक आहे, नका देऊ. हा येऊ का? हा. काय सरपंच, तुम्ही सरपंच झाले, कोणाला नोकरी नाही, कोणाला काही नाही, बेरोजगार लोक आपल्या सगळ्या गावात हिंडत येत आणि तुम्ही नावाला नुसते सरपंच झाले. आम्ही पाहिलं का, गावातले 2 होतकरू चांगले तरुण यांना धंद्याला लावला. आज कसे बी स्वतःच्या कमाईने ते काही खाऊ शकतात. चांगलंय तुमचं.
भारी काम केलं तुम्ही. पण आता काय सरपंच हातात आहे का लोकांना नोकऱ्या लावून देणं? अहो काहीतरी तुम्ही करायला पाहिजे ना गावातल्या बेरोजगार तरुणांसाठी. बघा विचारा त्यांना. का रे तुमचे चेहरे कमी पडले एवढे? कसलं काय यांनी ते पाहुण्याची गाडी घेऊन दिली आम्हाला ट्रक. हा पहिलं भाडं घेऊन निघालो, टायर फुटला. इकडून तिकडून उसने पैसे केले, ते कामल्यानी याला फोन कर त्याला फोन कर, गुगल पेला पैसे पाठव, फोन पेला पैसे पाठव. ते टायर बदलला, बरेच वर्ष आले गाडीची सर्व्हिसिंग नाही, गाडीत ऑइल संपून गेलं. वर कसं बसत मी काय म्हणतो तसं नाही. आता पुढं गाडी घेऊन पुढे जावा. आता आरटीओ पकडलं, इन्शुरन्स नाही, एनओसी नाही, पीयूसी पीयूसी 15,000 रुपये त्यांना द्यायला लावले. आता हे सर्व्हिसिंगचे ते काय म्हणतो, त्याला इंजिन डाऊन झालं ना, ते ऑइल गेल्यामुळे संपलंय सगळं. आता ते लाख रुपये तर सर्व्हिसिंग वाला मागू राहिले. फिटर म्हणतो 1 लाख रुपये खर्च आहे. आणि ज्या शेतकऱ्याचे कांदे होते ते कांदे अजून पोहोचले नाही, ते शेतकरी फोन करून करून नको ते शिवाय देतात. त्याचे कान ते शिवाय असे कानात असे गुंगत येत माहिती का. हायला चेअरमन तुम्ही बरोबर म्हणले राव. 2 सुशिक्षित बेरोजगार तुम्ही धंद्याला लावले. आता काय बरं का सरपंच, आम्ही खूप चांगलं काम केलं, पण यांचंच नशीब जरा फुटकंय. आणि आम्हाला एक अतिशय महत्वाचं काम आठवल्यामुळं आम्ही जरा जाऊन येतो. जाताना तुम्ही जाताना हा अरे कोणत्या शहाण्याने तुम्हाला सल्ला दिलता जुनी ट्रक विकत घ्यायचा? अरे जुनी गाडी घेणं का व्हायना, पण आधी फिटरला दाखायची ती कामाला आलेली आहे का, नेमकं बघायचं इन्शुरन्स कागदपत्र काय आहेत नाहीत, तिला 15 वर्ष झालेत का, सगळं बघून गाडी घ्यायची का अशीच ठोकताळ्यावर? चेअरमनी सांगितले तुम्ही घेतली गाडी. हा काय खरंय बेटा हो. 2004 वट चल याच्यासोबत पार्टनरशिप केले की लॉस मध्ये जातो. शुभेच्छा तुम्हाला. आता ती गाडी भांगारात आहे का? मित्रांनो पाहिलं ना कसं होतं, जुनी गाडी घेतल्यावर आम्ही म्हणत नाही तुम्ही जुनी गाडी घेऊ नका, परंतु घेताना सगळी कंडिशन पहा, फिटरला दाखवा, 2-4 पैसे फिटरला जाऊ द्या, गाडीचे डॉक्युमेंट पहा आणि मग गाडी विकत घ्या धंद्यासाठी. नाही तर आपल्या चेअरमन सारखे एजंट लोक ना चांगले धंद्याला लावतील तुम्हाला. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको या चटाऊक वर डोळा.